नमस्कार. दिनांक 13 एप्रिल. कथेचे शीर्षक आहे आमची परीक्षा पाहावयास वीर समाज आला आहे. खेड मणूरला यल्लम्मा देवीच्या देवळात महाराज होते. आप्पा पाटील यांनी महाराजांची पूजा करून त्यांचे चरण तीर्थ घरातील मंडळींना दिले. हे रामाचार्य व इतर वैष्णवास आवडले नाही. विधी निषेध नसणाऱ्या स्वामींचे तीर्थ घेऊन पाटील भ्रष्ट झाले म्हणून त्यांना वाळीत टाकण्याची भाषा सुरू झाली. ती ऐकून सीतारामाचार्यांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून स्वामींची पारख करण्याचा सल्ला दिला. वेद, भागवत, गीता, उपनिषदे यातील श्लोक, ऋचा, सुक्तांचा पूर्वार्ध मनात धरून महाराजांकडे पाहताच महाराजांनी त्या सर्वांचा उत्तरार्ध ओळखून मंत्रांसहित म्हटला. ते पाहून सनातनी मंडळी महाराजांना शरण आली. निष्ठेने कर्म करता करता तीच अंगवळण होऊन कर्मठपणात त्या सवयीचे रूपांतर केव्हा होते हे समजत नाही. हाच कर्मठपणा कर्मकांडाचे भयानक स्वरूप धारण करून सर्वांना वेठीस धरतो. यातून देव छोटा होत जातो आणि कर्मकांडच मोठे व चिरेबंदी होत जाते. या चिरेबंदीतून पंथ, संप्रदाय यांचे लढाऊ किल्ले तयार होतात. ते कडेकोट किल्ले अभेद्य, आक्रमक बनतात. देव फक्त देवडीवरच्या गणपतीसारखा खुणेपुरता उरतो. जिज्ञासा, बदल यांना तेथे प्रवेश नसतो. प्रथा, परंपरा, रूढी या नावाखाली अनिष्ट गोष्टी चिरस्थायी होतात. कर्मकांडाच्या, जातीपातीच्या, 16 ओवळ्याच्या विरुद्ध जाणारा श्री स्वामी समर्थांचा अवतार होता. त्यामुळे गावोगावच्या सनातन्यांचा मस्तकशूळ उठावा यात नवल नव्हते. खेड मणूरला हेच घडले. निमित्त आप्पा पाटलांचे झाले. सनातनी मंडळी खवळून उठली. आप्पा पाटलांना वाळीत टाकण्याची भाषा सुरू झाली तेव्हा सीतारामाचार्यांसारख्या मवाळांनी तोडगा काढला व वाद मिटवला. या लीलेचा पारमार्थिक अर्थही पाहण्याजोगा आहे. आप्पा पाटील हा मुमुक्षु जीव आहे. रामाचार्यांसारखे जहाल सनातनी म्हणजे आवरण, कषाय, लय, विक्षेप आणि रसास्वाद ही 5 विघ्ने आणि कामक्रोधादी षडरिपू होत. हे जीवावर वर्चस्व गाजवतात. सीतारामाचार्यांसारखी मवाळ व्यक्ती म्हणजे सारासार विवेक बुद्धी होय. महाराज म्हणजेच प्रत्यक्ष शिवात्मा. जेव्हा मुमुक्षु जीव या शिवात्माकडे आकर्षित होतो तेव्हा आवरण, कषाय, लय, विक्षेप आणि रसास्वाद ही 5 विघ्ने आणि कामक्रोधादी विकार खवळून उठतात व जीवावर दडपण आणू लागतात. त्याला जीव शिवात्माकडे जाण्यास हरकत घेतात. सारासार विवेक बुद्धीला ते आवडत नाही. ती विकार आणि विघ्नांना समजावते व शिवात्म्याचा अनुभव घेण्यास तोडगा सुचवते. साधन, चतुष्टय व जप, नामस्मरण हे गाजावाजा न करता केल्यास आत्म्याचा प्रतिसाद म्हणजे रोकडा अनुभव घ्यावा, तो आनंद घ्यावा असा तोडगा विवेकबुद्धीकडून काढला जातो. दृष्टांत, साक्षात्काराद्वारे आत्म्याचा अनुभव मिळताच विकार, विघ्ने शरणागती पत्करतात हा या कथेचा मतितार्थ आहे. धन्यवाद.